हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण आजच्या सेशनमध्ये एक नवीन टॉपिक आज आपण बघणार आहोत. तर आजचा टॉपिक आपला असेल मॉडेलिंग युजिंग फ्री फॉर्म ऑफ डिफॉर्मर्स. ओके, फ्री फॉर्म ऑफ डिफॉर्मर्स. तर याच्यामध्ये आपण एक फ्री फॉर्म ऑफ डिफॉर्मर्स म्हणजे त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण FFD मॉडिफायर असं पण म्हणू शकतो. ओके, FFD फ्री फॉर्म ऑफ डिफॉर्मर. तर ह्या FFD मध्ये आपण जसं की 3 टाईप आहेत आपल्याकडं. 2x2, 2x2x2 डिफॉर्मर्स, त्यानंतर 3x3x3 डिफॉर्मर्स अँड 4x4x4 डिफॉर्मर्स. असे वेगवेगळ्या टाईपचे मॉडिफायर आपण याच्यामध्ये यूज करू शकतो. पण बेसिकली आज आपण एक मॉडिफायर बघणार आहोत FFD. ओके, तर आपण याचा यूज करून बघूयात. मी रिपोर्टला एनलार्ज केलं. ओके, आणि एक ऑब्जेक्ट या ठिकाणी मी आता क्रिएट करून घेतो. सपोज मी आता एक बॉक्स घेतो. असा एक बॉक्स घेतलेला आहे मी. याच्यावरती तुम्हाला सेगमेंट वगैरे शो होत आहेत. तुम्ही इथून सेगमेंट वगैरे इन्क्रीज करायचे असतील तर तुम्ही करू शकता. ओके, तर मी सेगमेंट वगैरे काही करीत नाही, ऑलरेडी आहेत सेगमेंट. असं इन्क्रीज वगैरे करू शकता. लेंथ सेगमेंट, विड्थ सेगमेंट, हाईट सेगमेंट असे जे तुम्हाला इन्क्रीज करायचे असतील तर तुम्ही ते करू शकता. ओके, आता तुम्ही ह्याला आपण ह्यानंतर FFD मॉडिफायर आपण याला अप्लाय करू. ओके, मी इथे येणार मॉडिफायर. ओके, मॉडिफायर लिस्ट आणि इथं मी जस्ट टाईप करतो FFD. तर इथं शो होतील तुम्हाला FFD 2x2x2, FFD 3x3x3, FFD 4x4x4. ओके, हे असे पॉइंट असतील. ते तुमचे 2x2 असेल तर लेंथला 2x2 घेतलं सपोज तुम्ही FFD मध्ये, तर असे 2 पॉइंट असतील. इथे एक पॉइंट येईल सपोज, इथे एक येईल, इथे एक, इथे एक. 3x3 असेल, इथे एक येईल, एक मिडलला इथे एक येईल, हा एक येईल, हा एक येईल, हा एक येईल, हा एक येईल. 4x4 असतील, 1 2 3 4, 1 2 3 4 असे त्याच्यामध्ये मॉडिफायर असतील. सपोज ह्या साईडला असतील 1 2 3 4. तर असे लेंथ, विड्थ आणि हाईट अशा तिन्ही ह्याच्यामध्ये ते आपल्याला शो होणार असतील आपल्या डायमेन्शन मध्ये. ओके, तर याचा आपण बेसिकली मी तर FFD बॉक्सला क्लिक करतो आता. ओके, हे असं शो होईल तुम्हाला. इथं याचे पॉइंट वगैरे इथं शो होतील. ओके, मी ह्याला कंट्रोल पॉइंट्सला सिलेक्ट करतो. इथं जाऊन कंट्रोल पॉइंटला सिलेक्ट केल्यानंतर इथून आपण एखादा पॉइंट वगैरे सिलेक्ट करून बघूया. सपोज मी ह्याला सिलेक्ट केलं असं आणि ह्याला मूव्ह करून बघूया. आता ह्याला अपवर्ड मूव्ह करतो मी ज्या डायरेक्शनला. तर असं तुम्ही त्याला बघू शकता मूव्ह वगैरे करून. ओके, एक्स डायरेक्शन असं मूव्ह करू. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही त्याला शेप मध्ये कन्वर्ट करू शकता. ओके, सिंगल पॉइंट करू शकता, मल्टिपल पॉइंट घ्यायचे असतील ते पण करू शकता. सपोज इथं आलो मी, हे मिडलचे 4 पॉइंट सिलेक्ट केले आणि ह्याला आता आपण पुढे फ्रंटला मूव्ह करतो. तर असा शेप वगैरे क्रिएट करू शकता. ओके, हे टॉपचे पॉइंट असतील. सपोज हे 4 मी पॉइंट सिलेक्ट केले, ह्याला पण असं तुम्ही कन्वर्ट करून बघू शकता, मूव्ह वगैरे करू शकता तुम्ही. ओके, ऍट ए टाइम तुम्ही हाय पॉइंट सिलेक्ट करून त्यांना आपण शेप वगैरे कन्वर्ट करू शकता. ओके, त्यांना मूव्ह वगैरे असं करून बघू शकतो. ओके,
बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या टाइप मध्ये शो करून बघू शकता. ओके, तर हे आपण एक डिफॉल्ट पॉइंट वगैरे घेतलेला आहे. इथं दिसते तसे तुम्हाला शो होतात. इथं 4x4 चा आहे तो 1 2 3 4 1 2 3 4. तर सपोज या ठिकाणी मी आता ह्याला चेंज करून बघतो. ओके, इथं गेलो मी सेट नंबर ऑफ पॉइंट्स. इथून तुम्ही पॉइंट पण सेट करू शकता. जसं की आपण तिकडे बघितलं होतं मॉडिफायर लिस्ट मध्ये 2x2 3x3. तर इथून पण ते चेंज करू शकता तुम्ही. आता मी इथं घेतो लेंथ मध्ये मला सपोज पाहिजे 3 पॉइंट. हाईट मध्ये सपोज घेतो इथं पण मी 3 घेतो आणि ओके करतो. तर इथं तुम्हाला शो होतील 1 2 3 1 2 3. ओके, इकडं त्याचे पॉइंट तुम्हाला अलग दिसतील 1 2 3 4 1 2 3 4. हाईट मध्ये 1 2 3. ओके, तर असे वेगवेगळे पॉइंट तुम्ही सेट करणार आहात. इथून 2x2 चा करायचा असेल टोटल. इथं पण 2 करतो मी, इथं पण 2 करतो आणि या ठिकाणी पण मी आणि याला ओके करतो. तर आता हे टोटल आपला कन्वर्ट झाला 2x2 मध्ये. हा कॉर्नर पॉइंट असेल 1 2 1 2. ओके, विड्थ लेंथ हाईट सगळ्यामध्ये आता 2 2 पॉइंट असतील. 3x3 चा घ्यायचा असेल, एडिट करा इथं 3 3 अँड 3. ओके केलं. लेंथ मध्ये 3 पॉइंट दिसतील तुम्हाला. ओके, लेंथ मध्ये 1 2 3 1 2 3. हाईट मध्ये पण आणि विड्थ मध्ये पण 3 पॉइंट तुम्हाला शो होतील. ओके, 4 पॉइंट करायचा असेल टोटल जो आपला स्टार्टिंगला होता तर तुम्ही इथून कन्वर्ट करून घेणार त्याला पण. ओके, लेंथ विड्थ मध्ये आता सगळीकडे तुम्हाला 4 पॉइंट शो होतील. आणि ह्याला तुम्ही वेगवेगळ्या शेप मध्ये वगैरे कन्वर्ट वगैरे करू शकता. ओके, हा मिडलचा सपोज मी आता 1 मिनिट हे पॉइंट सिलेक्ट केले मी. त्यांना तुम्ही असं ड्रॅग करू शकता इथून. सपोज मी असं केलं किंवा एक एक्स्ट्रा साईडला पण असं काढू शकतो. त्याला तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही त्याला मॉडिफाय करू शकता. ओके, हा कॉर्नर पॉइंट सपोज मी सिलेक्ट केला आणि याला मूव्ह करतो मी इकडे. ओके, वेगवेगळ्या याच्यामध्ये कन्वर्ट करून बघू शकता. सपोज याला मी असं सपोज हे पॉइंट तुम्हाला बॉटम पॉइंट सिलेक्ट करतो सगळे आणि याला तुम्ही असं पण करून बघू शकता. ओके, पाहिजे तसा शेप वगैरे तुम्ही या ठिकाणी मॉडिफायरचा यूज करून क्रिएट वगैरे करू शकता. टॉपचे मी सिलेक्ट करतो यांना मी असं पाहिजे तसं मूव्ह वगैरे करू शकतो. तर असे वेगवेगळे तुम्ही सगळे पॉइंट वगैरे सिलेक्ट करून तुम्हाला पाहिजे तसा शेप तुम्ही क्रिएट वगैरे करू शकता. तर हे झालं आपले 2x2x2 3x3x3 4x4x4 डिफॉर्मर्स FFD फ्री फॉर्म डिफॉर्मर्स. ओके, तर आज आपण या टॉपिक मध्ये आज
फ्री फॉर्म ऑफ डिफॉर्मर्स कव्हर केलेले आहेत. ओके, सो थँक्यू फ्रेंड्स.